नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डोकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, आपला विषय असा आहे की बऱ्याच आपण काय करतो, पैसे आपल्याकडे एक्स्ट्रा झाले की आपण बँकेमध्ये टाकतोय, बँकेमध्ये जमा करतो किंवा एखादा फंड असला त्याच्यामध्ये जमा करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 वर्षाला 7 वर्षाला 1.5 पट असतात, काही 12 वर्षाला 2 पट असतात। बस बस। तर मित्रांनो, तोच पैसा जर आपण शेळी पालनामध्ये गुंतवणूक जर केला तर शेळी पालनामध्ये तुम्हाला शेळी पालनामध्ये तुम्ही जर 20,000 रुपये गुंतवणूक केली तर 40,000 रुपये व्हायला 20,000ची 40,000 रुपये व्हायला तुम्हाला जास्त कालावधी नाही लागत। फक्त 15 ते 16 महिन्यामध्ये तुमचे 20,000चे 40,000 रुपये हे दामदुप्पट फक्त 15 ते 16 महिन्यामध्ये होतात मित्रांनो। फक्त एकमेव व्यवसाय जर म्हणलं तर शेळीपालन आहे, ज्याच्यामध्ये त्वरित 15 ते 16 महिन्यामध्ये आपल्याला आपल्या गुंतवणुकीच्या डबल पैसे भेटतायत। असा कुठलीही बँक नाही, असा कुठलाही व्यवसाय नाही ज्याच्यामध्ये आपल्याला 15 महिन्यामध्ये 16 महिन्यामध्ये भरलेली रक्कम एका म्हणजे 1.5 वर्षामध्ये परत भेटते। तर मित्रांनो, हा व्यवसाय खूप म्हणजे चांगला आहे आणि हा व्यवसाय म्हणजे कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे आणि कमी पैशापासूनच हजारापासून लाखापर्यंत नेणारा व्यवसाय जर म्हणलं तर एकमेव फक्त शेळी पालन आहे मित्रांनो। बरेच काही अशी उदाहरणं आहेत, बरेच काही याच्यापासून घडवलेले आपले शेळी पालक आहे की ज्यांनी 40-40, 50-50 लाखाचे बंगले या शेळी पालनाच्या पैशावरती बांधलेले आहेत मित्रांनो। कोणी 10 एकर शेती घेतलेली, कोणी 20 एकर शेती घेतलेली, कोणी 5 एकर शेती घेतलेली। तसंच उदाहरण आमच्या गावामधील एक तांगडे म्हणून आहे। त्या तांगड्याला आज जवळपास 20 वर्ष झाले तो मुलगा शेळ्या सांभाळतोय। तर 20 वर्षामध्ये त्या मुलानं भरपूर काही, समजा अगोदर वडील शेळी पालन करत होते, त्याच्यानंतर मुलगा सांभाळतोय। तर जवळपास 20 वर्षामध्ये त्यांच्याकडे फक्त 3-3.5 एकर जमीन होती। आज त्यांच्याकडे जवळपास 7-8 एकर जमीन आहे, ट्रॅक्टर आहे, मळणी यंत्र आहे, भरपूर काही त्यांनी या शेळी पालनामध्ये कमवलेलं आहे मित्रांनो। आणि परत विषय सांगायचा म्हणजे आपण एका शेळीपासून पण सुरुवात करून चांगल्यापैकी याच्यामध्ये इन्कम घेऊ शकतो। असं नाही की तुम्ही 50,000 रुपये 1 लाख रुपये गुंतवणूक करा आणि नंतर याच्यामध्ये व्यवसाय सुरू करा। तुम्ही 10,000 रुपयामध्ये पण हा व्यवसाय चांगल्यापैकी थोड्या पैशामध्ये पण सुरू करू शकता आणि चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता याच्यामधून। असा हा व्यवसाय आहे मित्रांनो। ह्या शेळी पालनासारखा दुसरा कुठलाही व्यवसाय तुम्हाला कमी पैशामध्ये सुरू होणार नाही आणि एवढं चांगल्यापैकी इन्कम कुठल्याच व्यवसायामध्ये मला तर आजपर्यंत वाटत नाही। आजपर्यंत कुठल्याच व्यवसायामध्ये एवढा इन्कम भेटलेला नाही मित्रांनो। आता शेळ्या लई दिवसानंतर सोडलेल्या आपण कालपासून, त्याच्यामुळे थोड्या परेशान करतायत। तर मित्रांनो, आपण पण एकाच शेळीपासून सुरुवात करून आज आपल्याकडे एवढं चित्र झालेलं आहे। तर शेळी पालनाचं असं आहे मित्रांनो, याच्यामागते फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे आणि शेळ्या सांभाळण्याची, लेंडी झाडण्याची एवढी लाज धरायला जमत नाही। आज शेळी पालन म्हणलं की कोणाला वाटतं खूप खालच्या पातळीचा व्यवसाय आहे, पण मित्रांनो, जो शेळी पालन करतो, जो शेळ्या सांभाळतो त्यालाच या शेळी पालनाचा अनुभव आहे। तुमच्या नोकरीपेक्षा शेळी पालन हे खूप
चांगल्यापैकी चांगला व्यवसाय आहे. तर मित्रांनो, हा व्यवसाय असा आहे की चारा पण कमी लागतो, सगळं भांडवल कमी लागतं याच्यामध्ये. आणि तुमच्या किती मोठी नोकरी असली तुम्हाला, तर तुम्हाला तिथं 12 तास काम करावं लागतं. पण शेळीपालन असं आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपल्या मनावर आहे, कधी सोडायच्या, कधी बांधायच्या, कधी चारायच्या. असा हा व्यवसाय आहे मित्रांनो. आज बरेच काही लोक याच्यावरती मोठमोठाले फार्म आहेत लोकांची. एका शेळीपासून सुरुवात केली, आज जवळपास 50-100 शेळ्या एकाकडं आहे. फक्त याचा एकदा अभ्यास चांगला झाला आणि माहिती झाली तर शेळीपालन काही एवढं अवघड नाही आहे. फक्त एकदा त्याची चांगली सडेतोड माहिती होऊ द्या, आणि माहिती झाल्याच्या नंतर तुम्ही किती पण शेळ्या सांभाळू शकतात. आज मी पण 20-50 शेळ्या सांभाळू शकतो. पण आपल्या अडचणीनुसार, आपल्या जे ह्याच्यापासून आपला उदरनिर्वाह होतो आपल्या कुटुंबाचा, त्याच्यामुळे आपलं सध्या शेळ्या वाढवता येत नाही. आपल्याकडे शेती जमीन कमी असल्यामुळं आपण सध्या वाढवण्याचा प्रयत्न नाही केलेला. पण भविष्यामध्ये आपल्याकडं पण तुम्हाला शेळ्या दिसतील. 4, 6, 8, 10 महिन्यामध्ये 20, 10, 15, 20 शेळ्या आपल्याकडं पण तुम्हाला दिसणारच आहे. व्हिडिओ आपले चालूच राहणार आहे मित्रांनो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. आता ह्या शेळीला आपल्याला जवळपास 4.5 वर्ष झाले आपल्याकडे ही शेळी, बरं का मित्रांनो. त्या शेळीनं तुम्हाला सांगतो जवळपास 1 लाख रुपयाच्या पुढं आपल्याला 4 वर्षामध्ये जवळपास 1.5 लाखाचं उत्पादन तिनं दिलेलं आहे आपल्याला. 4 ते 4.5 लाख रुपये. 4.5 वर्ष झाली तिला. 4 लाख रुपये जवळपास, समजा 4 लाख रुपये धरा. हे सॉरी 4 वर्ष झालेत. तर 4 वर्षामध्ये आपल्याला जवळपास 1.5 लाख रुपये तिनं उत्पादन दिलेलं आहे. बस 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 हट हट. हे सगळ्या शेळ्या आपल्या फक्त ही गेल्या वर्षी घेतलेली. हिनं पण आपल्याला आत्ता 14,000चा बोकडा पण 2 दिवस अगोदर विकलेला आहे तिचा. आता शेळ्या मित्रांनो, जसं जसं दिवस माळन तशा शेळ्या चरतायत. हुस हुस लाग. तर अशा पद्धतीनं तुमच्याकडे जर 10-20 हजार रुपये असेल आणि तुम्ही जर शेतकरी असाल, तर तुम्ही 5-50 हजार रुपये, 10-20 हजार रुपये असेल तर या शेळ्यांमध्ये गुंतवणूक करून चांगल्यापैकी याच्यामधून इन्कम घेऊ शकता. दुसरा व्यवसाय गाय म्हैस आणल्यापेक्षा गाईला म्हशीला चारा पण जास्त लागतोय. बस. आणि याला कसं आहे, शेळीला चारा कमी लागतो, जागा कमी लागते. बस. तर मित्रांनो, फक्त शेळीपालन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 15 महिन्यामध्ये दामदुप्पट इन्कम भेटतंय. चला तर मित्रांनो, भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.